ते मैदान असो, असे असंख्य मैदाने गाजवलेत. चला गेट बंद करा, तो कोणी नाही आहेत तिकडे मला वाटते. चला इलियास फिल्डिंग लावा प्लीज. बघा 40+ थोडासा उशीर जास्त आम्हाला तो. यस सागर वड्यांचं आगमन झालंय. सरावली संघ आपण काय घेतलंय? फिल्डिंग घेतलंय. पाम संघाने तयार राहायचं आहे. पाम संघाची कालची अफलातून फलंदाजी. अल्केश व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. निश्चितच पामचा एकंदरीत कालचा खेळ आपण पाहिला तर सर्व दर्जामध्ये त्याने खूप चांगलं मोठं काम केलं. आपण एकंदरीत जो विचार करत असाल त्याचा पहिला संघ तुम्हाला सेमीफायनल मिळाला साई सापडेश्वर, त्यानंतर बघायला निलेश फायटर, आणि आता याच्यातील विजेता कोणता संघ मिळतोय. आणि त्यानंतर बाकी पाम आणि फ्रेंड्स ए याच्यातून जिंकणार. पामच्या गावातले हळूहळू आमचे काही खेळ जे परम मित्र हे देखील हजर होतात, कारण गावाचा संघ असला की आपण यायला पाहिजेत. चला कॅरी ऑन करा आसिफ. चला मॅच प्लीज लवकर चालू करा. 40+ एक सामना बघायला मिळतो. इथे अतिशय मोठी दर्जेदार लढत. 80-90चं दशक गाजवणारे आणि त्यानंतर काहीचे 90 आणि 2000चं दशक गाजवणारे असे संमिश्र खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे चिंचणी तारापूर उर्वी 11. एकमात्र फलंदाज जो फक्त धावा काढू शकला तो म्हणजे राजकुमार 25. 6 षटकाच्या समापनानंतर 37 धावा जिंकल्यात आणि 38 धावा जिंकण्यासाठी आसिफ मुच्छाले पहिलं षटक घेऊन जातो. समोर फलंदाज बघायला मिळतो हरिकेश. आपण एकंदरीत जो विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले असेल. पहिल्या षटकात 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकात 3 खेळाडू बाहेर आणि नंतर बाकी 5 खेळाडू सर्कलच्या आत आणि 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर. चला इथे सामना सुरू होतोय. 38 धावाचं ओझं दिलंय आणि ते 38 धावा कशा पद्धतीने करतायत. अकबर आहे इकडे बघा. क्षेत्ररक्षण हात करा फलंदाज विचारतात. आपल्या सगळ्यांना पहिला चेंडू राईट अमोर विकेट मारा. बॅकफुटला गेलाय. हलक्यात खेळून काढलेत. यस कसं कॉर रवीकडे चेंडू जाईपर्यंत इथे 1 धाव फलकावर बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या 1 निवारते आणि आपलं खातं उघडलंय ते बाकी हरिकेशने. एका साईडला हरिकेश, एका साईडला कुशल असा आपण सामना बघतोय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड चषक 3रा क्वार्टर फायनल सामना आपण बघत आहात. उजव्या आणि डाव्या फळीचे दोन्ही फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला विचार केला तर डावखोरा फलंदाज हरिकेश आपण पाहत उची गावचा आहे आणि एका साईडला तर नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे प्रज्वल तो दांडी गावाचा खेळाडू. असंख्य मैदानं गाजवणारे, असंख्य स्पर्धा आपल्या नावावर करणारे हे जुने जाणते खेळाडू 40+ आपल्याला पाहायला मिळतात. ज्याने MRIच्या काळामध्ये MRI चेंडूवर आणि SLBची बॅट, प्रेसीची बॅट, V100ची बॅट ह्या 3च बॅट पूर्वी असायच्या. मोठा फटका खेळायचा होतो. इथे बाकी जोरदार अपील आणि पहिला झटका बसला जातोय. कॉट बिहाइंड. इल्ल्याच्या हातामध्ये सोप्पा दिला जातो. चेंडू करत होता फुल. चेंडू बॅटला लागून पायावर आदळला आणि इथे गडी बाद दिला जातो. पहिला फलंदाज जातोय तो नाव काय रुपेश. मायकल नावाने सर्वांना परिचित असायचं, कारण जेव्हा अमिताभ बच्चन आणि याचे डॉन अनेक पिक्चर आले त्याच्यामध्ये मायकल नावाची भूमिका करणार तो आपण बघितलाय. सांबाजी त्याने भूमिका शोलेमध्ये केली होती. असे अनेक कलाकार आपण पाहिले. तेव्हा पिक्चरमध्ये एखादं पाहिलं त्या व्यक्तिमत्वाला ते टोपण नाव दिलं जायचं. तर हा मायकल नावाचा खेळाडू रुपेश व्हॉट अ ब्युटिफुल बॅट्समन, एक सुंदर फलंदाज म्हणून त्याचं नाव घेतलं जायचं. कौशल्य दोघांकडे, दोन्ही संघाकडे अतिशय मौल्यवान खेळाडू बघायला मिळतात. ज्या तरुणाईमध्ये ज्या खेळाडूने मोठी छाप सोडल्या आज 40+ मध्ये देखील थोडं चांगलं क्रिकेट खेळताना पुन्हा आसिफ एक घवघवीत यश त्याने संपादन केला. मोठा खेळाडूला कुशलला परत पाठवलाय. रुपेश बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. बघा ड्राईव्ह केलाय सरळ हातामध्ये. अमित कडून थोडीशी प्लंबिंग होते. नॉन स्ट्राईकला थोडासा असं करायची धाव बाद बघायला मिळाला असता, कारण तुमच्याकडे धावा जर विचार केला तर खूप कमी आहेत. तुम्हाला बाकी इथे पाहायला मिळेल. धावा वाचवायच्या आहेत तशा पण रुपेशाने खातं खोललंय आणि फलकावर धावसंख्या लागलाय. 3 विजयी धावा करायच्या आहेत तुम्हाला. 36 चेंडू 38 धावा. एक मोठी दर्जेदार लढत. प्रत्येकाच्या मनावर या स्पर्धेने वर कोरलाय की स्पर्धा कशी असावी. 6 षटकाचे सामने, एक उत्कृष्ट आदर्श आयोजनाची साथ प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षकांनी दिली ही स्पर्धा आपण पाहतात. क्षेत्ररक्षणावर विचार केला. पॉईंट, कव्हर, शॉट, मिड ऑफ आणि मिड ऑफ हे 4 सर्कलच्या आत बघायला मिळतात. ऑनसाईडला जर तुम्ही विचार केला स्क्वेअर लेग जिथे नियाज माजगावकर उभे आहेत आणि इथे जर तुम्ही मिडॉनवर विचार केला तिथे रोहित उभे आहेत आणि 2 खेळाडू तुम्हाला ऑनसाईडला बघायला लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट हे खेळाडू बघायला. मिड विकेटला आहे तो अकबर.
चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, मोठा झटका बसू शकतो आणि हरिकेश बाद. चांगली गोलंदाजी तुम्हाला हाताळताना बघायला मिळते. शॉर्ट कव्हरलाच्या वरनं मारायचा होता, फटका फसला आणि मी म्हणलं आसिफकडे एवढी लाईन अँड लेंथ परफेक्ट ॲक्युरेसी तुम्हाला बघायला मिळते. जखडून ठेवण्याचं काम तो फलंदाज करतो आणि मोठा झटका बसतोय. तो यावेळेस बाकी तुम्हाला दांडी उची 11 संघाला. यस डीजे रंगाच्या संघाचा खेळ आपण योगेश पाहिला होता. आता बाकी जातो तो पंकज. खूप चांगली सुरुवात, भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेसी असंख्य सामने निलेश फायटरसाठी खेळताना, असंख्य सामने तो अपोलो चिंचळे संगीत खेळताना, असंख्य सामने इलियास संघासाठी खेळताना प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी ज्या गोलंदाजाकडे तो बघायला मिळतो. चिंचडी खान नाक्याचा गोलंदाज तो म्हणजे आसिफ मुच्छाले. 37 धावाचं आव्हान जे आपण एक पाहिलं होतं लो स्कोरिंगची मॅच, ती म्हणजे निश्चितच आपण बघितले होते. एका साईडला निलेश फायटर आणि एका साईडला विचार केला तर आपण पाहिला होता तो सामना मुरबे संघाविरुद्ध. अफलातून पेस गोलंदाजी बघायला, भन्नाट वेगवान मारा. बा लावून घे दरवाजा. थँक्यू. फुटला गेला, कट केला, इथे जातो डीप पॉईंटच्या रिझल्टला एक जातो फलकावर बघायला मिळते. पाहता पाहता दुसरी धाव देखील बघायला मिळते. 2 धावा तर पूर्ण झालाय, तिसरी धाव पाहायला मिळते का आणि बघता बघता 3 धावा धावून पूर्ण केला. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. बघा ह्यालाच तर म्हटलं जाते ना जुन्या जाणत्या खेळाचं सौंदर्य कसं असायचं, एकेरी 2 धावातून सामनाकडून कसं जिंकून द्यायचं हे इथे पाहायला मिळते. ब्युटिफुल रनिंग. या फलकावर लागतात. पाम संघ तुम्ही बॅटिंगसाठी तयार यायचं आहे. ह्यानंतर बघा क्षेत्र राहतील 100 रुपयाचं पारितोषिक रोहितला जाहीर केला ते म्हणजे आतेज राऊत यांनी. चेंडू टटवला, ऑन ड्राईव्ह सर हातामध्ये जातो, फ्लंबिंग झाला, कदाचित आउट होता होता वाचलात. अतिशय सुंदर गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्याचं काम ज्याच्याकडनं पाहायला मिळते आसिफ मुच्छाले. दरम्यान षटक संपलं पहिलं. 6 धावा 2 गडी बाद. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या तुम्हाला 37 आपण पाहत आहात, 38 माफ कर 38 आपण सामना पाहतात. उर्वी 11 1980-85 काळातले गीत तुम्ही ऐकलेत. रेखा आणि अमिताभ बच्चनचं असलं मिस्टर नटवरलाल ह्या पिक्चरचे गीत असंख्य लग्नामध्ये बँजोमध्ये ऐकलेत. आता बाकी गत मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम वरोर आपल्याला बघायला मिळतो किरण, ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता. आता एकंदरीत विचार केला तर आता तुम्हाला 30 चेंडू आणि 32 धावाची आवश्यकता आहे. 38 धावा विजयासेकडाच्या, 30 चेंडू 32 धावा. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेला, एक तर हरिकेश आणि कुशल. आता बाकी किल्ला रमवताना एका साईड तुम्हाला बघायला मिळतो रुपेश आणि पंकज.
क्षेत्ररक्षणाची रचना बघ, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात, एक डीप कव्हरला बघायला मिळतो, एक लॉंग ऑनला बघायला मिळतो आणि एक मिड विकेटला बघायला मिळतो. अशा पद्धतीचे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपण पाहत आहात. पुन्हा तयार होतोय गोलंदाज तो म्हणजे निश्चितच जो वरवर मॅन फॉर्म वर ज्याला म्हटलं जाते तो किरण. हो, इथे प्लम लेग बिफोर दिला गेलं, पाठीमागे डग खोन तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केला, जरी तुमच्या शरीरावर चेंडू आला तुम्ही 100% डग झाला होतात. अशा पद्धतीने पंचाला वाटलं आणि पंचाने गडी बाद दिला. इथे लेग बिफोर दिला जातोय आणि बघता बघता 3 गडी तंबूत जातात. म्हटलं ना 37 धावा काढण्यासाठी देखील लढवया वृत्तीचं होतं पूर्वीचं क्रिकेट. म्हटलं की 8 षटकामध्ये 40 धावा झाल्या की तुम्ही काढू शकायचे आणि असंख्य मॅचेस आपण पाहिला आहे. आणि या स्पर्धेचा तुम्ही विचार केलात तर असंख्य सामने तुम्हाला पाहायला मिळतात ते लो स्कोरिंगचे. चला क्रॉस कंपल्सरी हा 40+. अवलंबून आहे. जो सामना फिरवण्याची क्षमता बाळगून आहे तो तुम्हाला बघायला मिळतो प्रज्वल उर्फ भाऊ उछळीचा हा एक देखील नामांकित फलंदाज. काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. निश्चितच मोठा गोलंदाज आहे किरण. खूप कमी लोकांनी त्या लेदर खेळायला पाहिलाय. मुंबईमध्ये असंख्य मैदान ज्याने गाजवले. तुम्ही PDBLचं पहिलं पर्व जेव्हा केला होता तेव्हा ह्या गोलंदाजाला पाहिलं होतं. अफलातून गोलंदाजी टाकायचा आणि लेदरमध्ये तो खूप चांगला रिलेस तुम्हाला पाहायला मिळते. ओमटेकच्या मध्ये मला खूप मोठमोठ्या मॅचेस करायचं भाग्य मला माझे परम मित्र राजेश सुतार आणि निश्चितच त्यांचे ओमटेकचे डायरेक्टर आहेत विजय पटेल यांच्याकडनं बघायला मिळते. प्रज्वल 3 गडी तंबूत गेलेत. मी म्हटलं होतं ना लो स्कोरिंगच्या मॅच खूप टाईट होतात या मैदानावरती. अफलातून विकेट बघायला मिळते आणि या विकेटमुळेच अशा इथे गोलंदाजांना वाव दिली जाते छोट्याशा मैदानावरती. पुन्हा किरण तयार. आता बघा किरणने अँड बदललाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रज्वल. ओ हो हो हो, काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झपकन वरती तो बाईकच्या रूपात ॲनल डोलेनं टाकलेला ते 1987-88चा स्पेरीकडे बघायला मिळतो. मॅकमिलन, शॉन पोलाक, असंख्य खेळाडू, जॉन्टी रॉड्स, गॅरी क्रेस्टन, हॅरिसन हा संघ जेव्हा आला होता तशा पद्धतीचं ॲनल डोला जी गोलंदाजी करायचा तशा पद्धतीची भेदक उसळटा मारा इथे बघायला मिळतो. पुन्हा किरण आणि आता बाकी समोर तयार आहे तो पंकज. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. काय गोलंदाजी बघायला मिळते. या वयामध्ये तुम्ही ही गोलंदाजी बघत असाल तर 20-22 वर्षाचा असताना वरवरचा हा गोलंदाज तुम्हाला कशा पद्धतीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय इथे चढवून दाखवायला मिळते. अफलातून टॅलेंट भरलेला सर्वोत्कृष्ट स्पेल तुम्हाला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण बघा ऑफसाईडला कसं ठेवलं आहे. गली पॉईंट, शॉर्ट मिड ऑफ आणि चेंडू हवेमध्ये डिक्लेअर झोनमध्ये जातो. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 8 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. एका साईडला विचार केला तर दोन्ही 40+ संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी केली चिंचणे डहाणू उर्वी 11 ज्यांनी 6 षटकात धावा काढल्या ते 37 विजयासाठी 38 करायचे आहे. दुसरं षटक मार्गस्थ आणि 3 गडी तंबूत परत येते म्हणजे उछिलांडी संघाचे आणि फलकात धावसंख्या लागल्या 8. राजकुमार एका हाती किल्ला लढवला ज्याने 25 धावा काढत आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणाची थोडीशी बदल बघायला मिळते. ऑन साईडला तुम्हाला 3 खेळाडू बघायला मिळतात. 4 खेळाडू शॉर्ट मिड ऑफ, स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑन. ओ भाऊने हलक्याने कट करून काय क्लेवर क्रिकेट बघा. हेच तो पूर्वीचं क्रिकेट बघायला मिळायचं. एकेरी दुहेरी धावांशी धावसंख्या थर्डमॅनला जाते डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाव बघायला मिळते आणि फलकावर आता बाकी तुम्ही पोहोचतात ते डबल अंकामध्ये नाही अजून देखील 90 धावा होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा विजयासाठी द्यायचे आहेत. पहिलं षटक आसिफ मुछालीने हाताळलं. अफलातून 2 गडी बाद केला. त्यानंतर बाकी किरणला 5 रन केलाय. दुसरं षटक किरण पॉवर प्लेचा हाताळतो. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 1 बाकी आहे ना, 1 चेंडू बाकी आहे. यानंतर बाकी पॉवर प्ले संपला जाईल. पुन्हा किरण आणि आता समोर जर तुम्हाला बघायला मिळतो पंकज ज्याच्याकडून देखील खूप मोठ्या आशा आहेत. एक चांगला श्रेणीचा फलंदाज म्हणून आपण पंकजीला अनेक वेळा खेळताना पाहिलंय. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो ऑनच्या दिशेला. इथे बाकी मिड विकेटचे खेळाडू मिडॉनच्या पर्यंत येईपर्यंत
ओको सुंदर रनिंग विथ इन द विकेट बघायला मिळते. प्रज्वलचं कौशल्य बघा, म्हटलं ना मी त्या काळामध्ये सिंगल आणि डबल बहार दिला जातो आणि म्हणूनच ते इकडे धावताना 3 रन्स पाहिले, धावताना 2. काय म्हणा संतोष, बघितलं पूर्वीचं क्रिकेट ही होती रग, ह्याला म्हणतात जिद्द. मोठ्या फटकापेक्षा कमी खेळा, कमी धावा, धावून जाऊन मिळवा आणि बघायला मिळेल. षटकं संपली 2 आणि फलकात धावसंख्या लागला 11. काय अफलातून क्रिकेट तुम्हाला बघ. पर्यंत ही स्पर्धा पाहायला आहे बघा. विक्रमादित्य स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगले मॅसेज देखील पाहायला मिळतात. षटकं संपली 2, 11 धावा झाल्यात. विजयासाठी करायच्या 68. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतात. 38 धावा विजयासाठी करायच्यात आसिफ मुशाले. आता बाकी फी रिस्ट्रिक्शन थोडंसं पांगवलं जाईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतात. जे दोघं फलंदाज खेळतात तो म्हणजे नॉन स्ट्राईकला भगवी कॅप घातला तुम्हाला पंकज बघायला मिळतो आणि रेडकडचे कॅप डावखुरा फलंदाज उछवी गावचा तुम्हाला प्रज्वल पाहायला मिळतोय. काय द्वंद्व युद्ध इथे पाहायला मिळते 40+ क्रिकेटचं. मित्रांनो गेट लावून घ्या ना तुम्ही, जरूर या, फक्त जाता यस. आपण घराच्या बाहेर येतो घरातली कडी लावतो का नाही तशा पद्धतीने काम करा. एक अफलातून मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळतं. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले, दुसऱ्या षटकात 1 गडी पंकजने बाद केला आणि एकंदरीत विचार करताना आपण जर पाहिलात मैदानाच्या आतमध्ये तर चेस करताना उची दांडी संघाची धावसंख्या झाल्या 2 षटकाच्या समापनानंतर 11 धावा, 3 गडी बाद. एक मोठी जबाबदारी पंकज आणि निश्चितच आमचा डावखुरा फलंदाज प्रज्वल ह्याच्यावर आहे बघा. क्षेत्ररक्षण ऑफसाईडला 3 सर्कलच्या आतमध्ये आणि एकमेव खेळाडू आहे तो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला ऑन साईडला, तो म्हणजे रोहित पुनच्छ आसिफ मुच्छाले. चांगला ड्राईव्ह केलाय बघा. सिंगल रुटेड कशा पद्धतीने करायचं माहिती आहे. एकेरी 2 धावा देखील सामना आम्ही विजयी होऊ शकतो. अफलातून टॅलेंट बघायला मिळतो. चेंडू खाली राहिला, हलका बॅटन रुटेड केला, डिक्लेअर झोनला थर्डमॅनच्या रिझनला 1 धाव फलकावर लागली जाते. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कलोडे गावामध्ये सरपंच चषक पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडं ऑरेंज चषक मुरब्यामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर बाकी तुम्हाला सालवडच्या मैदानावर एक डे स्पर्धा बघायला मिळेल 50 आहे. त्यानंतर सालवडच्याच मैदानावर नाईट स्पर्धा बघायला मिळेल. त्यानंतर दांडीतर्फे उछळीच्या मैदान स्पर्धा बघायला मिळेल आणि एक नवीन मैदान उनभाटच्या मैदानावर होते तिथे एक मोठी स्पर्धा बघायला मिळेल. अशी असंख्य स्पर्धा यावर्षी पावसाळ्या येईपर्यंत जोमाच्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. या मैदानावर अजून देखील 5 टुर्नामेंट मला करायचे त्या अंडर आमच्या येणाऱ्या 11-12 तारखेला संतोष आपण असणार आहोत. मोठी स्पर्धा इथे बघायला मिळेल. त्यानंतर धर्मवीर चषक बघायला मिळेल, बंटीच्याच मनात स्पर्धा बघायला मिळेल. असंख्य स्पर्धा इथे बाकी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आसिफ मुच्छाले बघा. क्षेत्ररक्षण काय बघायला मिळेल. पूर्वीची आठवण झाली हे क्रिकेट पाहून की जे आपण क्षेत्ररक्षण पाहायला बघायला मिळायचं. ओको प्लंग लगी बिफोर मनामध्ये तुम्ही केला होता. मी म्हटलं ना शफल झाला तुम्ही मिड स्टंपमध्ये चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चोरा तुमच्या पायावर लागला जातो आणि इथं प्लम पायचीत पकडला जातो. काय भन्नाट गोलंदाजी केली जाते आसिफ मुच्छाले यांच्याकडनं. मॅच बघतात युपी वाला ठुमका लगा की, कारण मोनालिसाचे इंटरव्ह्यू घेण्याचा चान्स मला पाहायला मिळालाय. हाँ ओके, आप भी बिहारी है, मराठी बना दिया आपको. ओके, क्या क्या सुनने मिल रहा है. चला तर मॅच पण जाऊया. योगेश छोटा अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता. 4 षटकार त्याच्या बॅटवर आपण पाहिले होते. यंग एचवरचा खेळाडू म्हणजे दांडीगावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. भन्नाट मारा केला जातो आसिफ यांच्याकडनं. अकबरला काहीतरी गोलंदाज सांगतायत. ओ
यॉर्कर लेनचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. इथे बाकी भारतीय सैनिकांच्या शस्त्राची ताकद किती असते दाखवायला मिळालंय. नवीन नवीन तोफगोळे आपण तयार करतो. येणाऱ्या काळामध्ये युद्ध झालं तर समोरच्याची कशी दशा दाखवू शकतो त्याचं प्रात्यक्षिक यॉर्कर इकडे बघायला मिळतं. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. आसिफ, प्राऊड ऑफ यू. अफलातून यॉर्कर. तेवढ्या चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केला. इथे बाकी किरण जाईल चेंडूवरती. किरणकडनं चांगली क्षेत्ररक्षण, कारण उच्च दर्जाचा क्रिकेट लेदरमध्ये मुंबईमध्ये देखील खेळलाय. मॅन फॉर मोरोचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. अशा एका धावेनिशी धावसंख्येचा जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 13. मोठी जबाबदारी या जोडीवर असणार आहेत. या जोडीनंतर बाकी असा मोठा फलंदाज नाही आहे जो सामना झुकवू शकेल, पण ह्या जोडीकडे ताकद आहे. एका साईडला उचलीचा खेळाडू डावखुरा आणि एका साईडला उजव्या हाताचा खेळ दांडीचा. दांडी उचली 11 विरुद्ध चिंचळी तारापूर उर्वी 11 असा आपण सामना बघतोय. 6 षटकामध्ये 38 धावाचं आव्हान दिलाय आणि आतापर्यंत जो विचार केला तिसऱ्या षटक मार्गस्थ धावसंख्या झाली ती 13. बघूया प्रज्वल खूप सुंदरपणे काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पूर्वीचं क्रिकेटची आठवण आज होते, ज्या 8 षटकामध्ये क्षेत्ररक्षण लावायचं. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन, जिथे नियाज माझगावकर एकटा तुम्हाला ऑन साईडला बघायला मिळतो. गत सामन्यात नियाज माझगावकरच्या षटकाने सामन्याला कलाटणी दिली होती, जो महत्त्वपूर्ण खेळ त्याने बाद केला होता. बघा भाऊच्या बॅटिंग प्रत्येक शॉट झाडा लावलं की तुम्हाला चेंडू धावून घ्यायचे आहेत. धावसंख्या 1 निवारते. डिक्लेअर झालाय झाडाला. धावसंख्या होते ती 14. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावासाठी झुंजावं लागते, कडवी प्रहार करावी लागते. अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मुरबेकरांनी आपले काहीतरी कानमंत्र येतात भाऊंना. कॅल्क्युलेशन गेम असतो. प्रत्येक गोलंदाज कुठे असेल काय असेल प्रत्येकाची ओळख पटून त्या पद्धतीने हाणामारी करताना इथे बाकी 14 धावा या फलकावर लागतात. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आसिफ परफेक्ट ऑन ड्राईव्ह बघायला एक धाव फलकावर लागले. चेंडूच्या पाठीमागे खेळतो नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल फील्डिंग इथे बघायला मिळते. काय अफलातून टॅलेंट पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण बघा चित्त्याप्रमाणे धावत येतात. हल्ली इकडे तिकडे बघा गावामध्ये चित्त्याला चित्ता, पण या मैदानामध्ये चित्ता तुम्हाला बघायला मिळतोय. आणि अफलातून क्षेत्र जोरदार टाळ असायला पाहिजे. क्षेत्ररक्षणासाठी 40+ हे कौशल्य तुम्हाला बघायला मिळते. नवोदिताने बघायला पाहिजे. या खेळाडूचं नाव आहे अमित. पंधरा 23 धावा पाहिजेत. 18 चेंडू 23 धावा. चौथं षटक मार्गस्थ. आसिफ यांनी 2 षटकात 10 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद केलेत. आसिफचं बॉलिंग केलं 2 षटकात 10 धावा 3 गडी बाद केल्यात. खूप सुंदर गोलंदाजी आसिफ यांच्याकडनं बघायला. 2 लेग बिफोर 1 कॅच असं पाहायला मिळालं. आता बाकी 18 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता. जो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याने गत सामना हरता हरता जिंकून दिला. 3 मोठमोठे षटकार त्याच्या बॅटीत आपण पाहिलेत. तो बघायला मिळतो. तो म्हणजे निश्चितच दांडेगावचा सुपुत्र योगेश. दांडे उछळ 11 विरुद्ध तारापूर चिंचणी रोहित 11 असा आपण सामना बघत आहात. पुनश्च गोलंदाजीसाठी आलाय तो किरण. शॉर्ट ऑफ प्लन चेंडू होता. इथे कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये 1 धावा बघायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धावा निघतील यात काही शंकाच नाही. पण मोठं द्वंद्व युद्ध, एक संघर्ष, एक मोठी मॅच या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मी पूर्वी म्हटलं होतं ना 30-40 धावसंख्येवर धावा कशा जिंकायचा, कसा सामना जिंकायचा ह्याचं प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण या मैदानामध्ये तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतंय. पूर्वीचे एमआरआयचे खेळणारे हे चेंडू ज्यांच्याकडून पाहिलं एका साईडला इलियास यष्टीरक्षण करतो. किरणला बघतात. आसिफचं 2 षटकं 10 धावा 3 गडी बाद भन्नाट स्पेल आपण पाहिलाय. आता एक बघायला मिळतो प्रज्वल. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. एक कॉन्सन्ट्रेशन एका साईडने कसं खेळावं जमत पाहायला मिळते. 7 खेळाडू 3 4 5 6 खेळाडू ऑफ साईडला बघायला मिळतात. अफलातून टॅलेंट पुनश्च किरण.
क्षेत्ररक्षण लावलाय, एका साईडला बघायला मिळतंय. पुनश्च थोडासा वरती घेतलाय, खेळाडूला बदल केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. बघा काय विचार असणार, काय मॅचेस बघायला मिळत आहेत. खूप टॅलेंट, कौशल्य बघायला मिळतंय. येणाऱ्या वर्षाची सांगता आपण देतोय. 31 डिसेंबर 2023 फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चषक कोण विजेता ठरतो ही 50,000ची धकधकती ट्रॉफी आणि 50,000 रुपये पाहायला मिळते. बघा हलक्या हाताने खेळला, डायरेक्ट खेळ दरम्यान नाही, पप्पूच्या हातातून चेंडू सुटला जातोय. हलक्या हाताने खेळला, आपण म्हणतो ना शॉर्ट हँडल आणि लॉंग हँडल, तशा पद्धतीचं हे परिपक्व. त्याच्या हलक्या हाताने तुम्ही जर चेंडूला खेळलात तर क्षेत्ररक्षकाकडे चेंडू हळूवार जातो आणि टाईट हँडने खेळला तुमचा फटका जोरात लागतो. अशा पद्धतीने लूज हँडेड खेळला, अकबर बराबर है की नहीं. लूज हँड खेलने के बाद उन्होंने रन लिया और आसानी के साथ 1 रन आगे बढ़ता हुआ स्कोर होते 17. काटे की टक्कर म्हटलं जाते ना, ईट का जवाब पत्थरों से दिया जाता है. असा मोठा सामना तुम्हाला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 40 किरण सुंदर गोलंदाजी हाताळताना हा वेगवान गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आता बाकी उजव्या हाताच्या गोलंदाज अवर्ध विकेट मारा. ओ पुनश्च एक चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. एक धाव फरकावर लागलीच जाते. इथे पाहायचं आहे का, ओहो काय क्लास फील्डिंग बघायला मिळते. बघा मुलांनो, आपण खेळताना खिच्यामध्ये मोबाईल बघतो, पण हे टोपी फेकून देतात आणि येतात. हेच तर खरं रग आणि हीच तर खरी जिद्द होती. जे करायचं आहे तर मनापासून करायचं आहे. आणि म्हणूनच तर पूर्वीचे क्रिकेटर आज देखील इथे अर्धी राज्य गाजवतात. अफुलातून टॅलेंट. व्हॉट अ ब्युटिफुल फील्डिंग. काय क्लास मॅच बघायला मिळते. प्रत्येकाने विचार केला 38 धावा झटक्यात होतील, पण इथे बाकी खूप चांगलं पाहिजे क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रज्वलांनी चेंडू टटवला, इथे बाकी 2 षटकाच्या मध्ये निघून जातो. 1 धाव बघायला मिळते, चेंडूच्या पाठीमागे जाईल. सुंदर पुन्हा क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ह्यालाच तर म्हटलं जातं ना, जीने पे जब तक जान रहेगी तब तक क्रिकेट खेळूंगा. कोरोनाच्या काळामध्ये गरज नसताना देखील चांगलं काम केलं. अनेकांनी लोकांचं ऐकलं नाही म्हणून जीव घालवलात. अंडरआर्म मध्ये बघायला मिळतं. अंडरआर्मचा किंग आहे. खूप अंडरआर्म खेळणार तुम्हाला बघायला मिळतात. आता बाकी धावा हव्यात त्या 14 चेंडू 18 धावा. खूप मोठी मॅच आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळते. ओहो, इथे बाकी 22च्या रूपामध्ये 1 धाव बघायला मिळते. एसटीच्या हातातून थोडंसं खाली राहिला चेंडू. पुनश्च बाकी 21 धावा. 13-17 13 चेंडू 17 धावा. खूप मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. इकडे बाकी पूर्ण मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाज असणार आहे. एका साईडला तुम्ही बघत आहात तो म्हणजे प्रज्वल डावखुरा फलंदाज, आणि एका साईडला तुम्ही बघत आहात जो अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता तो म्हणजे निश्चितच योगेश. पुन्हा किरण. ओहो, चेंडूला धाडलाय ना, इकडे ना तिकडे दिलाय, कुठे तिथे मिळतात 6 धावा. काय क्लास षटकार. म्हटलं ना, या फलंदाजाकडे कौशल्य आहे. गत सामना पराभूत होता होता जिंकून दिला. आज चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावा. विकेट बघितले जाते सामना बरोबर झाल्यावर. चला इलियास क्षेत्ररक्षण मित्रांनो, प्लीज थोडीशी घाई करा. आम्ही 40+ समजतो म्हणून तुम्हाला 5 ते 7 मिनिट आम्ही एक्स्ट्रा दिलेत. त्यांच्या 3 विकेट गेल्यात. चिंचणी, तारापूर, रोहित यांची 3 विकेट गेल्यात. यांचं 1च विकेट गेलाय. 4 गेलेत. हा सॉरी माफ करा, यांचे 4 गडी गेलेत कारण 2 गडी तर बाद केले होते. म्हणजे विकेटवर जर सामना झाला तर बाकी फायदा होऊ शकतो तो चिंचणी संघाला. चला अंपायर तुम्ही देखील सांगा, कॅरी ऑन करा. सांगा अंपायर, मॅच आपल्याला संध्याकाळी 5:30 पर्यंत संपवायची आहे. कोणत्याही षटकात 6 षटके ही करायचीच आहेत. बारा चेंडू 11 धावा. आता गोलंदाज साइड येतो पप्पू. ह्याचं खरं नाव आहे अकबर. पप्पू का नाम क्या है सही? आप भी पप्पू से ही जानते हैं. लिख दीजिए, पप्पू लिखिए. कुछ तो है. 12-11 विकेट नाही.
चला बघूया यानंतरचा मोठा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा बोबाटाचा खेळाडू आहे. केडी स्कूल चिंचणीचं जो कॉमर्सचं कॉलेज 11वी-12वीचं भरते त्याच्या पाठीमागे जे घरं आहेत ती हा आळीतली घरं आहेत. हा बोबाटा चिंचणीचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. 12 चेंडू 11 धावा, एक मोठा सामना. म्हटलं होतं ना पूर्वीच्या काळामध्ये का 8 षटकामध्ये 40-40 धावाचे सामने जिंकायचे, त्याचं प्रदीर्घ जिवंत उदाहरण या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतंय. चेंडू टटवलाय, हातामध्ये जातो कीर्तनच्या आणि मोठा गडी तंबूत जातोय. कीर्तनच्या हातामध्ये झेल जाते. अजून देखील मॅच मध्ये 30 बाकी आहे. कोण कधी कुठे काय आता बाकी सर्व मोठी जबाबदारी योगेशच्या खांद्यावर येऊन पडलाय. 5 गडी तुमच्या जाताना तंबूत परतलेत. आता जर तुम्ही सिच्युएशनचा विचार केला तर तुम्हाला धावसंख्या हवी आहे ते 11 चेंडू 11 धावा आणि गडी बाद 11 चेंडू. एक रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. प्रत्येक लाईन अँड लेंथ पद्धतीने गोलंदाजी करणार आपण पाहत आहात. तो म्हणजे चिंचणी तारापूर उर्वी 11चा संघ. 38 धावाचं आव्हान दिल्यानंतर देखील इथे बाकी तुम्हाला रोखडच जात आहे कारण निश्चितच पूर्वीच्या काळातल्या क्रिकेटचं आज दर्शन इकडे पाहायला मिळते. पुन्हा पप्पू गोलंदाजी करतोय आणि समोर आहे तो अंकुश. चला इलियास थोडीशी घाई करा. हो खडे खडे खेळायचं होता. आता बाकी आसिफ मुच्छाल्याने त्याने किपिंगसाठी बोलवलाय. 10 चेंडू 11 धावा. काय क्लास मॅच बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना पप्पू तुम्हाला बघायला मिळतोय. योगेश्वर सगळं चित्र आहेत. संपूर्ण सामन्याची मोठी जबाबदारी योगेश. अंकुश समोर पुण्याची फलंदाजी करतोय. गोलंदाजी हाताळतोय तो पप्पू. ओ बॅटची एज घेऊन जातो. इथे बाकी 1 धाव बघायला मिळेल. सिंगल रोटेड होतोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 28 धावा. 9 चेंडू 10 धावा. काय क्लास मोठी मॅच तू मैदानाच्या आतमध्ये एक रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला विचार केला तर चिंचणी तारापूर उर्वी 11 आणि एका साईडला चेस करण्याचं काम करण्याचा विचार करतोय तो दांडी उछळी 11. 38 धावाचं आव्हान असताना सिच्युएशन तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला 9 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा या काढायच्याच आहेत त्यांना कारण विकेट जास्त गेलेत. पुण्याच्या गोलंदाजी पप्पू. समोर आहे तो योगेश. बॅकफुटला गेलाय. चेंडू कट करायचा होता. बॅटीवर बरोबर येत नाहीये. चांगली गोलंदाजी तुम्हाला हाताळताना पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. 8-10. काय जोरदार मॅच बघायला मिळतंय. लो स्कोरिंगचा सामना इथे या मैदानात. 36 धावा देखील काढता आल्या नाहीत. ही लो स्कोरिंग मॅच आहे 37 धावाची. चेंडू हवेमध्ये गेलाय. चेंडूच्या पाठीमागे किरण जातोय आणि इथे हा जगडी बाद झालं. मोठा काम आणि चेंडू सुटलाय. मोठा जीवदान मिळतोय. मोक्याच्या क्षणी योगेशला जीवदान मिळालाय. ओहो हा येणारा जीवदान किती महागात पडू शकतोय की कदाचित सामना गमावू शकतो हे येणारे क्षणच सांगू शकतील. काय क्लास झेल जजमेंट झाला. झेल हातात आला. दुसऱ्या क्षणाच्या हातातून निसटून गेलाय आणि हा जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेतला. हा जर विकेट गेला असता तर निश्चितच खूप मोठ्या बॅकफुटला दांडी उचल संघ बघायला मिळाला असता. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होती ती 30 म्हणजे आता 7-8. 7 चेंडू 8 धावा. लॉंगांच्या रिझनला झेल सुटला गेला.
प्लसचं आहे. 45 वर्ष वय गेली की आपल्याला पुढे बाकी चेंडू दिसताना त्रास होतोय. छोटा प्ले चेंडू तटवलाय आणि सरळ जातो सीमा पलीकडे. 6 धावा षटकार. मी म्हटलं ना की हा खेळाडू आहे जो सैफ अली खानचं गाणं ऐकलं निश्चितच संतोष. सैफ अली खानचं ते गाणं होतं ओले ओले. व्हॉट अ मॅच. माणसाला दुसरं आयुष्य जेव्हा माणूस आजारी पडतो आणि म्हणतात की तुम्हाला हे सोडावं लागेल म्हणजे तुम्ही समजा काही गरज नाही ते सोडल्यानंतर माणूस जो संसार थाटतो तशा पद्धती योगेशाने केला. 6 चेंडू 2 धावा. कंपल्सरी 2 ह्या दांडी संघाला काढायच्याच आहे. दांडी आणि उछळी संघ 2 धावा तुम्हाला ह्या काढायच्याच आहेत. आता बाकी गोलंदाज नियाज माझगावकर. पण नियाज माझगावकरने देखील माझ्या समालोचना कक्षामध्ये 6 चेंडू 3 धावा 1996 मध्ये त्याला सहीला काढून दिल्या नव्हत्या. सरावली संघाला देखील गेल्या वर्षी काढून दिल्या नव्हत्या. 6 चेंडू 3 धावा. बघा आता 6 चेंडू 2 धावा ह्या बाकी कंपल्सरी तुम्हाला काढायच्या आहेत. काय क्षेत्रक्षण बघायला मिळेल. शिर्डी पॉइंट शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट कव्हर पॉइंट शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट. बघा कशा क्षेत्रक्षण बघायला मिळते. नियाज माझगावकर 6 चेंडू 2 धावा ह्या उचली दांडी संघाला काढाव्यात लागतील कारण तुमचे गडी जास्त बाद दिलेत. योगेशला मिळाल्याचा जीवदानाचा पुरेपूर फायदा योगेशने उठवला आणि एक स्क्वेअर लेगला शॉर्ट ऑफ रेंज चेंडू षटकार खेचून सामन्याचे चित्र आपल्या साईडला पालटत. परंतु मित्रांनो क्रिकेटचा चेंडू शेवटपर्यंत टाकू शकत नाही. कोण भाकीत करू शकत नाही ते पाहायला मिळते. ओ सुंदर क्षेत्रक्षण. 5 चेंडू 2 धावा. मोठी रंगतदार लढत तुमच्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. नियाज माझगावकर हा देखील एक मोठा खेळाडू. महाराष्ट्राचे असंख्य मैदान ज्याने आपल्या फलंदाज आणि गोलंदाजीवर गाजवलीत. ओ आणि अशा एक धाव तर पूर्ण केली जाते. बघूया दुसरी धाव पूर्ण करतात का. आता बाकी एका धावाची आवश्यकता विजयासाठी. क्लास फलंदाजी योगेश कडनं तुम्हाला बघायला मिळेल. मात्र 25 धावाची खेळी करणार राजकुमार देखील तुम्ही विसरू शकत नाहीये. पण मित्रांनो ही मॅच कोणीही जिंको चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. मॅच संपल्यानंतर जोरदार टाळ्या प्रत्येक प्रेक्षकांनी मारायचं. पूर्वीचं सोनं काय होतं त्याचं गावीच तुम्हाला बघायला मिळालंय. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच टुडे प्लेइंग फ्रॉम सरावली ग्राउंड. नाही अजून 3 चेंडू 1 धावा. अजून देखील ट्विस्ट संपलेलं नाहीये. क्लास नियाज माझगावकर असणारी जिद्द तुमच्याकडे असणारे कौशल्य तुम्ही इथे बाकी दाखवतात. 3 चेंडू 1 धाव आणि ही काढायचीच आहे. 3 चेंडू 1 धाव ही इथे काढायचीच आहे. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल केला जातोय. स्लीप बघायला मिळते. शॉर्ट पॉइंट बघायला मिळते. शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग बघायला मिळते. शॉर्ट मिड विकेट बघायला मिळते. अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण तुम्हाला अजून देखील पाहायला मिळते. 3 चेंडू 1 धावा. 38 धावाचं आव्हान दिलं होतं चिंचणी तारापूर उर्वी 11 संघांनी 40+ हा सामना आपण बघत आहात. 2 चेंडू 1 धावा. व्हॉट अ लेग ब्रेक. काय क्लास ऑफ स्पिन लेग ब्रेकचे मिश्रित केले जाते. असंख्य खेळाडूंना बोटाच्या नजरावर असताना इथे पाहायला मिळते. प्रत्येकाने जेवणाचं ताट तसंच ठेवलंय. घरी बसल्या मोबाईल मध्ये ती मॅच बघतात. वहिनी म्हणतात हो बघा ना थांब का काय क्रिकेट बघायला मिळते. अशा पद्धतीचं घराघरामध्ये गोष्टी चालल्यात आणि आतापर्यंत 5,500 लोकांनी ही मॅच बघितलाय. 2 चेंडू 1 धावा. काय आठवणीला मेमोरीज दिले गेलाय. काय क्रिकेट बघायला मिळते. अफलातून टॅलेंट कौशल्य बघायला मिळतो. गुणवत्ता दाखवणारा प्रत्येक क्रिकेटपटूमध्ये असणाऱ्या कौशल्याची खेळी मांडताना या मैदानावर आज बाकी तुम्ही सामना बघत आहात. 40+ मधला क्वार्टर फायनलचा 3रा सामना. एका साईडला दांडी उछळी विरुद्ध चिंचणी तारापूर 11. 2 चेंडू 1 धावा. मी म्हटलं होतं ना की योगेशच जो काही करू शकतो. भाऊ बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली होती आणि जीवदानाचा फायदा तो कशा पद्धतीने उचलता पाहायचा आहे.
व्हॉट अ मॅच. पुनश्च नियाज माजगावकर 2 चेंडू 1 धावा. ओ हो हो, अशा पद्धतीने जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅच काय बघायला मिळाली. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतो, अफलातून टॅलेंट कौशल्य भरले मॅच बघायला मिळते. फक्त 1 चेंडू राखून मॅच चेस केलाय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. नियाज माजगावकर म्हणा, प्रत्येक गोलंदाजी चांगली गोलंदाजी केलाय आणि एका अटीतटीच्या सामन्यामध्ये विजयी संपन्न झालाय. आता मॅन ऑफ द मॅच कोणाचा विचार करतोय? कोणी काढलाय? योगेशने किती काढल्या? योगेश यस, या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण दिलं जात आहे आणि मी आता आमंत्रित करतोय, बघूया आमच्या आयोजक आहेत कोणाला बोलवतात पाहायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने एका हाताने फलंदाजी केलाय, आपल्या संघाला जिंकून दिलाय आणि जो नॉट आउट राहिलाय, ज्याच्या बॅटिंगवर आपण 2 षटकार पाहिलेत ना, 2 षटकार आहेत ना, 2 षटकार आपण पाहिलेत. आणि मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अनिल घरत या. अनिल घरत आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आमचे अतिशय सुंदर क्रिकेटर, मोठं नाव आणि वन ऑफ द मॅच योगेश, ज्यांनी 2 षटकार मारून येथे विजय संपन्न केला. योगेशजी या, योगेशजी या ना. वेल प्लेड इलियास, अप्रतिम. योगेशजी या. सामनावीरचा पुरस्कार बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच घेता सामन्यात हीच परिस्थिती ह्यानेच सामना जिंकून दिलाय. या एका मोठ्या क्रिकेट महर्षीकडनं तुम्हाला सामनावीरचा पुरस्कार दिला जातो. जोरदार टाळ्या. दांडूशी सगळं योगेशसाठी असायला पाहिजे. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. पुन्हा एकदा जीवदान दिलं तुमच्या संघाला. तुम्ही उत्कृष्ट खेळी खेळलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि अनिल घरतजी, तुम्ही सर्वस्व म्हणजे या मैदानामध्ये आलात, एक मोठं क्रिकेट महर्षी. योगेश काय म्हणाल, काय विचार होता? कारण मोठी जबाबदारी भाऊ बाद झाली तुझ्याकडे होती, कारण तू आणि भाऊवरच मोठी आशा होती की धावा करू शकतात, कारण समोरच्या संघाकडे भेदक मारा होता. 6 षटकात 38 धावा खूप मोठी होत्या. कोणत्या पद्धतीने भाऊवर तुम्ही काय विचार केला? हरकेश आऊट झालं, थोडं प्रेशर होता, कारण की मी मागे थांबलो, कारण की स्कोअर चेसेबल होता, कारण की 50-60 धावा नाही आहे, त्यामुळे मी थांबलो मागे. आणि प्लेयर्स लोकांना बोललो मी, कारण की सिंगल डबल खेळा, बॉलिंग विकेट आहे, 40 रन आपण चेस करू शकतो. ओके, वेल प्लेड. ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी. चला, इथे आपण जुळतोय संतोष पाटील यांच्याशी, जिथे आपण सामना बघणार आहेत तो म्हणजे पाम विरुद्ध फ्रेंड्स ए असा हा मोठा सामना बघतोय. 4था क्वार्टर फायनल सामना आजच्या दिवसातला आपल्याकडे असणार आहे आणि आपल्याशी जोडतोय तो चित्र संतोष पाटील. एका साईडला पाम, एका साईडला फ्रेंड्स. त्याला पाम संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. पामचा 12वा खेळाडू आलाय. पाम संघ 12वा खेळाडू पाठवा आपला. हार्डला किरण, हार्डला आय ट्रॅक असते शेवटी. मॅच आपला कॅच सुटत जातोय. चला, पाम संघ 12वा खेळाडू पाठवा. पाम संघ आवाज येतोय. तर क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहिलं तर 2 संघ, एका बाजूला फ्रेंड्स सरावली असंघ आपण पाहतोय जो सज्ज झालाय क्षेत्ररक्षणासाठी. दुसऱ्या बाजूला यजमान संघ आहे पामचा. आणि या आधीची मॅच अफलातून मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न इथे मात्र करताना पाहायला मिळाला. हे सर्व 40